एक अकाली म्हणजे एक दुःख आपल्या सर्वांना आलं. गणपतीचा काळ होता, आम्ही पुण्यात शिकायला होतो. अविनाश भाऊ तयारीला स्पर्धा परीक्षेच्या तयारीला होते, आम्ही पुण्यात होतो. तेव्हा आमच्यावर जे काही ही बातमी आली 12 वर्षापूर्वी गणपतीचा काळ असताना आपलं हे संकट जे आलं ते खरं तर देगलूर आणि परिसराच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुःखद असं घटना आहे. कारण मसनादादा निलमवार हे अगदी त्यांच्या महाविद्यालयीन काळापासून म्हणजे शिक्षणाच्या म्हणजे काळापासूनच आपल्या सर्व सवंगडांना घेऊन सहकार्यांना घेऊन या परिसरात एक संघटन बांधणं आणि त्या संघटनेचा उपयोग आपल्या या परिसराच्या विकासासाठी प्रयत्नशील असणं. मग ते त्यांनी नगरसेवकच्या काळात असो, त्यांनी नगराध्यक्षाच्या त्यांच्या कारकिर्दीत असो, त्यांनी ते अगदी नेटानं सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी याचा अनेकांनी अनुभव घेतला. आम्ही खूप कमी काळ अनुभव घेतलाय, पण आदरणीय मसनादादा निलमवार यांचं सर्वसामान्य गोरगरिबांसाठी केलेलं काम आपण सगळेजण परिचित आहात. खरं तर मी माझ्या आयुष्यात आलेला अनुभव मी या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या दिवशी आवर्जून सांगितलं होता. त्यापैकी अनेक जण नव तरुण इथे दिसत आहेत. ते मला इथं जाणीवपूर्वक सांगावं असं वाटतं की बऱ्याच वेळेस एखाद्या पदावर बसल्यानंतर माणसांच्या व्यापामुळं अनेक छोट्या मोठ्या कामाकडे दुर्लक्ष होतं, पण मसनादादा निलमवारांची दृष्टीच वेगळी होती. म्हणजे राजकीय क्षेत्रात असून सुद्धा सामाजिक, साहित्यिक, वैचारिक क्षेत्राचे अत्यंत जाण असलेला माणूस. खरं तर शिक्षणाचे खूप मोठे शिक्षणाचाही वारसा नाही, घरी कुठलाही राजकीय वारसा नाही. शून्यातून ज्यांना राजकीय अस्तित्व निर्माण केलं आणि ते फक्त शहरापुरतच नव्हे. बरेच जणांना असं असतं की नगरपालिकेत काम करतात तर आपलं कार्यक्षेत्र शहरापुरतं मर्यादित केलेलं असतं, पण तालुक्यातून असतील किंवा इतर जिल्ह्यातूनही कोणी जर काही साहित्यिक क्षेत्रातील मंडळी आली, वैचारिक क्षेत्रातील मंडळी आली तर त्यांचा सन्मान करणं असो, त्यांचे कार्यक्रम आयोजित करणं असो, यात सुद्धा आदरणीय मसनादादा निलमवार आघाडीवर असायचे. त्याचे दोनच उदाहरण मी आपल्या समोर इथे अत्यंत जाणीवपूर्वक मला इथं सांगावं असं वाटतं की आम्ही पुणे विद्यापीठामध्ये शिकत होतो. आम्ही पुणे विद्यापीठात शिकणारे देगलूर तालुक्यातली काही तरुण मुलं, आदरणीय अंतर्गत आपल्या लक्षात असावं, काही मुलं ज्यांचा आदरणीय मसनादादा निलमवार यांच्याशी काहीच परिचय नव्हता. आम्ही अचानकपणे आलो आणि दादांना म्हणालो की आम्ही भेटलो. जुनी नगरपालिका जिथं आता पाण्याची टाकी आहे तिथं बसून होते. अगदी साधं व्यक्ती होतं. आम्हाला असं म्हणाले की आम्ही तेव्हाचे कुलगुरू आदरणीय जनार्दन वाघमारे साहेब यांची वेळ मिळाला होता आम्हाला. आम्ही एक वाचनालयाचं उद्घाटन करत होतो. तर आम्हाला जेव्हा आम्ही देगलूरमध्ये फिरत होतो तेव्हा म्हणाले की तुम्ही फक्त एका व्यक्तीकडे जा, तुमचा कार्यक्रम यशस्वी होईल. लोकांनी सांगितलं की मसनादादा निलमवार यांना भेटा. आम्ही 7-8 मंडळी गेलो जुन्या नगरपालिकेत. दादा असं खुर्चीत बसून होते आणि आम्ही गेलो आणि त्यांना सांगितलं की बाबा या पद्धतीने आपले जे महाविद्यालयातले प्राचार्य धर्माधिकारी सर हे अगदी नावाजलेले आपल्याला परिचित आहे. ते म्हणाले मी मला अनुभव आहे तर आम्ही त्यांच्या नावाने एक वाचनालय काढतो आहोत आणि त्याचं उद्घाटन जनार्दन वाघमारे साहेब कुलगुरू. तर ते म्हणाले कुलगुरू साहेब नक्की येणार आहेत का? हो आम्ही म्हणालो की नक्की येणार आहेत. तर ते मग काय अपेक्षित आहे? काही नाही, असं नगरेश्वर मध्ये तुम्हाला सांगतो कुठली ओळख नाही, आम्ही देगलूर शहरातले आहोत का नाही, मतदार आहोत का नाही, पक्षाचा आहोत का नाही किंवा काहीच नाही. बस एक चांगला कार्यक्रम तुम्ही घेता. झट्ट म्हणा जसं खुर्चीतून उठले आणि सरळ जेव्हा सावकारांचं घर पुढे नगरेश्वर मंदिरच्या समोर आणि सावकारला म्हणाले लिहून टाका रजिस्टरवर मसनादादा निलमवार यांचा कार्यक्रम म्हणून लिहून टाका. हॉलच्या संबंधित लागेल सगळं खर्च हे माझ्याकडे असणार आहे. म्हणजे हे मी अनुभव का सांगतोय की अनेक धडपड करणाऱ्या कार्यकर्त्यांना जे सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काही करतायत अशा सगळ्या लोकांना सदैव पाठवत देणारे एक दृष्टी असणारे एक विजन असणारे आपल्या शहरासाठी आपल्या तालुक्यासाठी जर काही चांगलं होत असेल तर त्यासाठी लागेल ते पाठबळ देणारे एक राजकीय क्षेत्र असून सुद्धा सर्व सामाजिक सांस्कृतिक क्षेत्राला मदत करणारा पाठबळ करणारा एक विजन असणारा एक दृष्टी असणारा नेता. खरं तर अकाली आदरणीय कैलासवासी मसनादादा निलमवार यांचं जाणं अत्यंत आपल्या सगळ्यांना वेदना देणार होतं. म्हणून तर आज सुद्धा 12 वर्षानंतर सुद्धा आपण त्यांचं स्मरण करत आहोत. त्यांच्या स्मरणानं आपल्या सगळ्यांना म्हणजे राजकीय क्षेत्रात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणाऱ्या सगळ्या राजकीय नेत्यांना पुढे आणणं, मग ते कुठल्याही पक्षात असो, आणि या सगळ्यांचं म्हणजे यांचं व्यक्तिमत्व पक्षाच्या पलीकडलं होतं. त्यामुळे आपल्या सगळ्यांना चांगलं राजकीय क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा देत राहू आणि त्यांचा वारसा आपण सगळेजण समृद्धपणे पुढे चालवाल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक तुकोबाराचा अभंग आठवला मला. तुकोबाराचा एक अभंग आहे, तुका म्हणे माय बाप अवघे देवाची रूप. जसं मायबाप आपली देवाची रूप असतात त्याचप्रमाणे स्वर्गवासी निलमवार साहेब प्रत्येकाला या शहरात आणि या तालुक्यात आपली मायबाप वाटत. कारण जसं आपले आई वडील जेवढ्या जिव्हाळ्या पोटी प्रेमानं आपल्या मुलाच्या प्रती, आपल्या मुलीच्या प्रती, आपल्या कुटुंबाच्या प्रती जेवढं जीव लावतात त्याचप्रमाणे निलमवार साहेब प्रत्येक जनतेला आणि प्रत्येक जनतेतल्या
कामाच्या प्रती त्यांचं जिव्हाळा आणि प्रेम होतं, हे आपल्या सर्वांना माहित आहे. पण ही सातत्याने 12 वर्षापासून का चाललंय याचं एकमेव कारण म्हणजे आपल्याला माहित आहे की साहेबांनी जीव ओतून प्रत्येक जनतेला प्रत्येक कार्याप्रती लावलेलं होतं. तसेच आता माझ्या जीवनातले काही प्रसंग मी तुम्हाला सांगतो. मी पहिल्यांदा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये विद्यार्थी तालुका अध्यक्ष म्हणून आलो दिवशी, पण जनता पक्षातून विलीनीकरण त्यांचं झालेलं नव्हतं. तर मला सुरुवातीला काय म्हणलं होतं, शिवसाहेब तुमच्यासाठी नवीन आहे बातमी. मी जेव्हा विद्यार्थी तालुका अध्यक्ष म्हणून आलो होतो तेव्हा म्हणले होते की हे पूर्व 6 महिन्याचं आहे, जाते तिकडच. 6 महिन्यानंतर परमेश्वराने काय पालट केला, हे विलीनीकरण झालं. आमची असणारी नेती खूप चांगली साथ दिली, पण जनतेतून आलेला पुकार. त्याच्यानंतर निलमवार साहेबांचा एक गट आला. गट आल्याच्या नंतर मला निलमवार साहेब आपल्या मंदिरासमोर गोकीला मंदिरासमोर भेट झाली. आपले पद काय साहेब म्हणले, एवढं साहेब विद्यार्थी तालुका अध्यक्ष आहे, संधीचं सोनं करावं लागतं बरं का, आता आम्ही तुमच्यासोबत जोडलो. आणि अत्यंत चांगला स्पर्श केला, खांद्यावर हात टाकले. मला खूप छान वाटलं, एनर्जी मिळाली की एवढे मोठे व्यक्ती. आणि माझ्या मित्राने अजय तोटावर, बबलू तोटावर म्हणतात त्याला काही जण, त्यांनी मला खूप चांगलं सांगितलं होतं मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर. आणि साहेब आल्याच्या नंतर सांगितलं होतं की तू फक्त चांगले लोक शोध, पण परत साहेबांशी जास्त जवळीक कर. म्हटल्याच्या नंतर मला खरंच साहेबांचा आशीर्वाद मिळाला. त्यांना अगोदर सांगितली होती आणि काम करण्याची जिद्द होती आमच्यामध्ये. काही दिवसानंतर मी निलमवार साहेबांना विचारलं, साहेब संधीचं काही सोनं होणार की? तर साहेब म्हणले सोनं होऊन बसलं पण संधीचं सोनं नाही. तर साहेब एकट्या आमच्यासारख्या अत्यंत मध्यमवर्गीय कार्यकर्त्यांना खूप जिव्हाळा लावून मदत करत होते आणि आमच्या सरकारला त्यांनी खूप मोठं उठवलं. हरावे पण कीर्तिवृत्ती उडावे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज सध्या कैलासवासी मसनाजीराव निलमवार साहेब आहे. आणि यांनी आज दाखवून दिलेला आहे की नेता हा कसा असावा. नेता हा स्वतःचा स्वार्थ न साधता, नेता हा आपल्या समाजाचा, आपल्या सरकाराचा, आपल्या पक्षाचा, आपल्या देगलूरचा, आपल्या शहराचा विकास कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मसनाजीराव निलमवार साहेब आहे. आणि त्यांचं कार्य नेत्यानं पुढे नेणारे आमचे मित्र अविनाशभाऊ निलमवार आहे. कारण नेता हा सुंदर असं कार्य केला, त्याने सर्वांना सोबत घेऊन चालला, तर त्याचा समाज आणि सर्व देगलूरवासीय त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. त्याचं प्रचिती आम्ही अविनाश भाऊ यांना पाहून आपल्याला होत असते. म्हणजे आज गेले 2 तास अविनाश भाऊ आणि त्यांची आई आज या सभागृहामध्ये आहेत. कारण आजकाल असं झालेलं आहे की लोक येतात स्वतःचा स्वार्थ साधतात, पण निलमवार साहेब कधी आजपर्यंत स्वतःचा स्वार्थ पाहिलेला नाही. मी एक वेळेस एका पेशंटला घेऊन हॉस्पिटलला आलो होतो. ते बौद्ध समाजाचा होता, त्याची परिस्थिती नव्हती, ऍक्सिडेंट झालेला तो पेशंट होता. पण त्या ठिकाणी निलमवार साहेब दुसऱ्या कामासाठी आले होते. तर त्यांनी आम्हाला विचारलं की काय झालं. तर त्याची परिस्थिती नसताना त्याला अँब्युलन्स करून त्याला 10,000 रुपये देऊन त्या पेशंटला त्यांनी नांदेडला पाठवलं. की ज्या माणसाची ओळख नाही, पाळत नाही, बाहेर गावचा तो पेशंट असतानाही लोक नेते यालाच म्हणतात, याचं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी त्यावेळेस दिलेलं होतं. असं माणसाची जडणघडण शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवनात होत असते आणि त्याच माध्यमातून पुढची वाटचाल भविष्यातली होत असते. याचा मी निलमवार साहेबांच्या सोबतचा दुरून पाहणारा प्रेक्षक म्हणून नव्हे, तर त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून अनेक वर्ष काम करण्याची मला त्याच्यासोबत संधी मिळाली. एक चांगल्या निकोप समाज निर्मितीसाठी, दुर्बल घटकांच्या हक्कासाठी, त्यांच्या न्यायासाठी माननीय निलमवार साहेबांनी अहोरात्र काम केले. त्यांच्या जाण्याने आजच्या दिवशी 12 वर्ष पूर्ण झाले. सर्व आठवणी भरपूर आहेत, व्यासपीठावर बोलणारे लोक भरपूर आहेत. मी आपला जास्तीचा वेळ घेणार नाही. 7 सप्टेंबर 2012 रोजी माझा मित्र मसनाजीराव निलमवार आपल्या सर्वांना सोडून गेले. कोणाच्याही असं मनात आलेलं होतं की हा मित्र आमचा आम्हाला सोडून एवढ्या लवकर जाईल, पण नियतीच्या पुढे कोणाचं काही चाललेलं नाही आजपर्यंत.
कोणाचं आयुष्य कुठपर्यंत आहे हे कोणालाही कळलेलं नाही. त्याप्रमाणेच निलंबर साहेब आपल्याला सोडून गेल्यामुळे सर्वांना धक्का बसला. त्याच्या परिवाराला तर भरपूर मोठं संकट कोसळलं. अशा परिस्थितीत पण देगलूरच्या लोकांनी निलंबर साहेबांचं नाव आपल्या चिरकाल स्मरणात ठेवून दरवर्षी या कार्यक्रमाला येतात. त्यांच्या आठवणी अनेक आहेत. परंतु 7 सप्टेंबर 2012 रोजी निलंबर साहेब आपल्या सर्वांना सोडून गेले. त्या पश्चात एक 15-20 दिवसांनी मी दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्याशी रात्री त्यांच्या घरी बोलत बसलो होतो. त्यांच्या आठवणी सगळ्या निघत गेल्या. अंतापूरकर साहेब म्हणले, फार चांगला माणूस होता, हो गेला बघा. तर मी म्हणलो, साहेब असं आपण निवड आता खाजगी बैठकात बोलून काय उपयोग नाहीये. परंतु त्याच्या पश्चात त्याचा मुलगा, त्याची मुलं आहेत तो, त्यापैकी त्यांच्या मुलाला आपण देगलूर नगरपालिकेमध्ये बिनविरोध नगरसेवक जर म्हणून पाठवलं आणि त्यात तुम्ही पुढाकार घ्यायला पाहिजे अशी माझी विनंती आहे असं म्हटल्यानंतर त्यांनी क्षणात हा प्रस्ताव त्यांनी माझा स्वीकारला. आणि येत्या 2-3 दिवसामध्ये शंकररावजी कंतेवार यांना घरी बोलावून त्यांनी माझ्या समक्ष सगळा विषय मांडला आणि त्यांनी लगेच स्वीकृती दिली. आणि हीच आपली खरी मठनाजीराव निलंबर यांना आपली श्रद्धांजली ठरेल असं मी त्यांना पटवून दिल्यानंतर हा प्रस्ताव त्यांनी दोघांनी क्षणामध्ये प्रस्ताव मंजूर करून, त्यासाठी माझ्याकडे प्रस्ताव घेऊन अविनाश निलंबर यांचे सासरे सायलू कडलवार, त्यांचे मामा जयराम कडलवार ते माझ्या घरी आले आणि तुम्ही पुढाकार घेतलं तर हे काम होऊ शकते. मी त्यांना लगेच होकार दिला आणि येणाऱ्या काळात अविनाश निलंबर बिनविरोध दिवंगत रावसाहेब अंतापूरकर आणि शंकरराव कंतेवार यांच्या सहकार्यामुळे बिनविरोध नगरसेवक म्हणून अविनाश निलंबर नगरपालिकेत पोहोचला. जणू त्यांनी दिवंगत रावसाहेब अंतापूरकर असो, शंकरराव कंतेवार असो, ज्यांनी आपल्या वाटचालीला, सुरुवातीच्या वाटचालीला ज्यांनी मदत केलेली आहे, त्याचे ऋण कायमस्वरूपी आपल्या स्मरणात ठेवणं हा माणुसकीचा विषय आहे. लोकनेते, गोरगरिबांचे कैवारी, कैलासवासी मसनीराव निलंबर साहेब यांच्या प्रथमतः यांच्या चरणी नतमस्तक होतो. एक गोष्ट खूप जुनी गोष्ट आहे. जेव्हा निलंबर साहेबांच्या 15 दिवस अगोदर, 7 सप्टेंबरच्या 15 दिवस अगोदर गोल्यावेली गोकुळनगरमध्ये आमच्या औलादची मुलगी, त्या ठिकाणी त्यांचा पती त्या ठिकाणी आत्महत्या केलं होतं. त्या ठिकाणी निलंबर तिकडून आले होते आणि मी पण त्या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी मुलाकडे सर्व लोक म्हणत होते की बाबा या मुलीला नवऱ्याला मारून टाकलं, असं सर्वांचं रोष त्या ठिकाणी होतं. पण निलंबर साहेबांनी सर्वांना समजून सांगितलं की बाबा आज या मुलीला बघा, या मुलगी त्या म्हणजे नवऱ्याला स्वतःला मारू शकते का. सर्वांनी कडक भूमिकेमध्ये होते. तेव्हा आम्ही ठरवलं, ठीक आहे, या ठिकाणी या बाईने तुम्हाला असं मारलं असं वाटते तर ठीक आहे, त्या मुलीचं लेकरू त्या ठिकाणी 1 ते 2 महिन्याचं लेकरू होतं त्या मुलीला. ठीक आहे, मग या मुलाचं सांभाळ कोण करणार. मग त्या जेवढे घराचे लोक होते सर्वांनी दूर झाले. बोल आम्ही कशा सांभाळू, आणि मग सांभाळणार कोण. मग एक तर तुम्ही म्हणता की या पोलिसात तक्रार देऊ, मग या मुलाला सांभाळत नाही तक्रारी पण देऊ. तेव्हा लोकांनी म्हणले बाबा आम्हाला सांभाळणं होणार नाही. मग तेव्हा ठरवले बा तुम्हीच काय ते निर्णय घ्या. तो फाशी घेतलेला आम्ही निलंबर साहेब आम्ही स्वतः त्या ठिकाणी खाली उतरलो. जेव्हा निलंबर साहेब आम्ही उतरल्यानंतर साहेब जेव्हा चालू होतो तेव्हा लोक बाबा यांचं कोण हे करणार. तेव्हा निलंबर साहेब म्हणले सर्व जे काही लागेल सर्व मी स्वतः त्या ठिकाणी करणार. तेव्हा या ठिकाणी आमचे मित्र सायलू यांना या ठिकाणी उपस्थित आहे. कडवा बीर सभेत समोर होतं. त्या ठिकाणी आम्ही कमीत कमी 3 ते 4 तास
त्या ठिकाणी बसलो आपण. तेव्हा त्या ठिकाणी बरेच लोक तेव्हा नीलमवार साहेबांनी काय बोलत असतील 3-4 तास, आणि त्यावेळेस असं वाटत होतं की बाबा आम्ही दोघे एका ठिकाणी येऊ नये यासाठी सर्व लोकांचं प्रयत्न सर्वांना जागाच बघायला ते कोणी काय बोलणार. मला जेव्हा या नगराध्यक्ष पदावर बसलो होतो की बाबा गोल्यावर आणि मनोहरराव हे साप मुंगसाचं जे भांडणं वाटत होते, पण मला कुठंतरी याला पूर्णविराम द्यावं असं वाटत होतं. आणि नीलमवार साहेबांचं माझ्यावर खूप त्यांचं प्रेम होतं, आणि प्रत्येक वेळेस इलेक्शन झाल्यानंतर आम्ही दररोज 2-2 तास सभागृहात असेल की सभागृहामध्ये सुद्धा जेव्हाही त्यांनी सभागृहात येत होते एंट्री मारत होते, त्यांनी विरोधी बाकावर ज्यांनी माझ्या सोबत त्यांनी या ठिकाणी बाजूला बसवत होते. असे त्यांना हमेशा आठवण राहण्यासाठी या ठिकाणी जो देगलूर नगरपालिकेचं मी नगराध्यक्ष झाल्यानंतर सर्वांच्या सहकार्यानं, आमच्या मुख्याधिकाऱ्याच्या सहकार्यानं आणि सर्व टीमचं या ठिकाणी नीलमवार साहेबांचं या ठिकाणी त्यांच्या आठवणी हमेशा आठवण राहण्यासाठी त्यांनी काम कसं केलं, लोकांसाठी काय काय काम केलं. बऱ्याच लोकांना राजकीय पाठबळ असताना दोन लोकनेता होऊ शकते, पण ज्या लोकांना राजकीय पाठबळ ज्या माणसाला नसते तो लोकनेता होण्यासाठी खूप आवड असते. आणि एका गोरगरीब कुटुंबाचा नेता होणं सर्वात आवड आहे, आणि त्याच्या बहुजनाचा नेता होणं हे सर्वात अवघडची गोष्ट आहे. आज अविनाश नीलमवारांना भक्कमपणे सांगू शकतो त्यांच्या पाठीशी एक नाव कैलासाच्या नीलमवार साहेबांचं त्यांचं नाव त्यांच्या पाठीशी आहे. जसं व्यंकटराव कांबळे साहेब त्यांच्या पाठीशी कैलासाची मुकुंदराव कांबळे साहेबांचं नाव आहे. ह्या ठिकाणी जे घडले असं कधीही या कैलासाची म्हटणं नीलमवार साहेब कोणी घडणार पण नाही. आज किती घटना असतील की गोरगरिबांचं पोलीस स्टेशनवर जायचा प्रश्न त्यांनी सर्व घरातच बसून या ठिकाणी मिटून टाकते. कोणाचे भावकीचे भांडणं असतील, कोणाचे नवरा बायकोचे भांडणं असतील, सकाळपासून संध्याकाळ रात्री झोपेपर्यंत कैलासाची नीलमवार साहेबांचं मी जवळ पाहिलेलं आहे. मला या ठिकाणी अभिमान आहे की माझे जे भाऊजी आहेत शंकरराव खोसाने साहेब भाऊजी आमचे या ठिकाणी अगोदर टेकाळे साहेबांचं या ठिकाणी नगराध्यक्ष होते, आणि लगे आमचे ठराव झालं की मग भाऊजीला आणि कस्तेवर बालाजी कस्तेवरला या ठिकाणी घेतले. तर दुसऱ्या दिवशी सगळं फोटोफोट झाली, आणि सगळं दुसऱ्या नगराध्यक्ष त्या ठिकाणी आमचं कोणीच नव्हतं. मी तेव्हा म्हणलो बाबा ना घरी गेलो सकाळी 6 वाजता. नीलमवार साहेबांनी मग कशासाठी आलो एवढं सकाळी. मी म्हणलो माझ्या भाऊजीला जर नोकरी घ्यायचं असेल तर तुम्ही माझे भाऊजी समजून तुम्ही जर घेत असता तर 100% माझ्या भाऊजी नोकरी लागू शकते. ते नीलमवार साहेब म्हणले की तुझ्या भाऊजी म्हणजे माझे भाऊजी नाहीत का. तेव्हा बिस्मिला वय होते, आमचे वसमली साहेब होते, सगळ्यांनी 100% आपल्याला तुझ्या भाऊजीला घ्यायचं ठरलं, आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आमच्या या ठिकाणी शेखर भाऊजी या ठिकाणी नोकरी करत. हे दूरदृष्टी होती की त्यांना असं वाटत होतं का की याला काँग्रेसचा याच्या भाऊजी काय देणं घेणं आपल्याला, पण हे कधीही त्यांनी पक्षपात कधी त्यांनी जीवनात विचार केला नाही. आपण नीलमवार साहेबांच्या सहवासातल्या आठवणीला उजाळा करून दिला, जाणीवानी करून दिला की माणूस कधी मोठा नसतो. मोठा असतो ते काम. जेव्हा माणूस छोटे छोटे काम करत करत जातो तेव्हा तो व्यक्तिमत्व मोठं होतं. आपण जन्माचा माणूस कोणीही एकदा मोठा नसतो, म्हणून लहान सहान गोष्टीला ज्यांनी महत्व दिलं ते व्यक्तिमत्व मोठं होत जातं. आणि म्हणून बऱ्याच उदाहरणं या ठिकाणी माझे नगराध्यक्ष मोलांजी यांना त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्याला जोडूनच एक उदाहरण सांगतो, 1 मिनिटाचं आहे ते. सगळ्यांना माहित आहे आमच्या माननीय बालाजीराव वेलावर त्यांनी मी अशा बऱ्याच ठिकाणी पती पत्नीच्या भांडणामध्ये जेव्हा नातेसंबंध तुटण्याचा प्रसंग येतो त्यावेळी नगराध्यक्ष असताना माननीय नीलमवार साहेबांनी त्या तोडणाऱ्या परिवारात जावयाच्या पाया पडायचे की मी तुझ्या पाया पडतो, तू असं काही समजून घेऊ नको, अशा पद्धतीने ते जावयाच्या पाया पडून ते नाते जोडलेले आहेत. म्हणजे कधी लहान व्हावं आणि कधी मोठं व्हावं हे जर गुण शिकायचं तर त्या गुणाचं आठवण करत त्या पावलावर पाऊल आपल्याला ठेवावं लागतं. म्हणून
माणूस मोठं नसतं तर ते काम मोठं असतं. त्या कामाला स्वरूप कसं द्यायचं ते व्यक्तिमत्वावर अवलंबून असतं. आणि म्हणून यानंतर मी या कार्यक्रमाला अभिवादन करण्यासाठी आलेले माननीय माजी आमदार जितेश अंतापूरकर यांना सन्मान करून या ठिकाणी पाचारण करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी तालुक्यातील दुर्मिळ असे व्यक्तिमत्व लोकनेते आमचे कायमस्वरूपी स्मरणीय राहिलेले आमचे मार्गदर्शक ज्यांचं आपण खूप 12वर पुण्यस्मरण या ठिकाणी उपस्थित आहोत. तसेच आमचे कैलासवासी मष्टजीरावजी निलंबर साहेब यांना मी दिनभर अभिवादन करतो. त्यांच्या पवित्र स्मृती वंदन करतो, नतमस्तक होतो. आपण आज कैलासवासी मष्टजीरावजी निलंबर साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी आपण एकत्रित आलेलो आहोत. देगलूर या तालुक्याला सामाजिक आणि राजकीय जेव्हा खऱ्या अर्थाने जेव्हा कार्य सुरू झालं तर या भूमीमध्ये या दोन्ही सामाजिक आणि राजकीय कार्याचे जर खऱ्या अर्थाने जर फाउंडर कोणी होते, ज्यांनी कामाचा विचारांचा वारसा जर खऱ्या अर्थाने जर कोणी पुढे दिला असेल तर ते आमचे स्वर्गीय मार्गदर्शक कैलासवासी मष्टजीरावजी निलंबर साहेब यांनीच दिला. मी हे ठामपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण आज जे कोणी देगलूरमध्ये पदाधिकारी घडलेले आहेत, मोठे झालेले आहेत, त्यांना पाहून त्यांचं काम पाहून निश्चितपणे घडलेले आहेत. याचे आत्ताच तेलुगकर साहेबांनी त्यांच्या विचारांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. रविवार साहेब यांच्या मी बैठकीत गेल्यानंतर मला नेहमीच निलंबर साहेबांच्या कामांचा उजाळा, त्यांच्या आठवणींचा उजाळा मला नेहमीच पाहायलाच मिळाला. आम्ही दुर्भाग्य समजतो की माझं वय अतिशय लहान असल्यामुळे आम्ही त्यांच्या कामांच्या वेळेस सहवासात येऊ शकलो नाही. परंतु त्यांच्याबद्दल आम्ही अगदी लहानपणापासून आम्ही त्यांच्याबद्दल, त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या दराराबद्दल आम्ही कायमस्वरूपी ऐकत आलेलो आहोत. निश्चितपणे मी म्हणेन की त्यावेळी जे खऱ्या अर्थानं न्यायालय चालत होतं ते निश्चितपणे निलंबर साहेब यांच्या निवासस्थानी चालत होतं, त्यांच्या सारख्या फिरत्या बैठकीत चालत होतं, त्यांचं खऱ्या अर्थाने चालतं फिरतं न्यायालय जणू काय होतं. असे व्यक्तिमत्व होणे पुन्हा शक्य. आज आपण नेहमी म्हणतो जी खऱ्या अर्थाने लोकांमध्ये काम करणारी माणसं असतात, झटून काम करणारी माणसं, लोक ज्यांचे खऱ्या अर्थाने फॅन फॉलोवर्स होतात, ज्यांच्या हृदयात लोकांच्या हृदयात जी जागा निर्माण करतात ती लवकर देवाला आवडतात आणि अशी लोक आपल्यापासून लवकर निघून जातात. ते आपल्या सर्वांचं दुर्भाग्य मला असं वाटतं. अशी बरीच माणसं आहेत. माझे वडील स्वर्गीय आमदार रावसाहेब अंतापूरकर साहेब त्यांच्या आणि निलंबर साहेब यांच्या अगदी जवळचे संबंध होते. मी माझ्या लहानपणी वडील जेव्हा काम करत असताना मी निलंबर साहेब यांच्याबद्दल बोलताना बरेच वेळाच मी ऐकलेलं आहे. आनंदजी दिघे साहेब अशी मोठमोठी नावं की जे अगदी कमी वेळेमध्ये काम करताना निघून गेले. कारण जोची आवडे सर्वांना तोची आवडे देवाला मी नियुक्ती म्हणतो आणि ती मला बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस आज मी बऱ्याच ठिकाणी जात असताना मला ते अनुभवच मिळतो. आज त्यांच्याच विचाराचा वारसा घेऊन आपण देगलूरमध्ये मी म्हणतो आमचे बंधू अविनाशजी निलंबर साहेबचं काम करीतच आहे. परंतु आपण व्यासपीठावर बसले सर्वच मान्यवर उपस्थित सर्वच समोर बसलेले मान्यवर आपण सर्वच त्यांच्या विचारांचा वारसा, त्यांच्या कामांचा वारसा आपण घेऊन निश्चितपणे चालत आहोत. आणि त्या पद्धतीने आज आपण कोणी तेवढं मोठं काम करणं खऱ्या अर्थाने शक्य नाही. कारण त्यांनी जे लोकांचे अहोरात्र वाहून दिलं स्वतःला पण शक्य नाही. परंतु त्यांच्या नक्कीच पाऊल खुणांवरती, पाऊल वाटांवरती आपण चालण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करीत आहोत आणि यापुढेही आपण तसा प्रयत्न करीत राहावा मला ठिकाणी खात्रीशीर वाटतं. तरी देगलूरमध्ये सर्व देगलूरची जनता, नागरिक, समाज एकत्रित कसे राहावे यासाठी त्यांचे सदोदित प्रयत्न होते. पुण्यामध्ये देगलूरचे नागरिक नांदले पाहिजेत, कोणामध्ये तंटे नसले पाहिजे. त्यामुळे ते नागरिक कुठेही वाद घालत स्वतः त्या ठिकाणी जाऊन ते वाद मिटवीत होते. सणा उत्सवाच्या माध्यमातून
ते प्रत्येकाला एकत्रित करीत होते. आज श्रीकृष्ण यादव गणेशोत्सव मंडळ हे देखील त्यावेळेस त्यांनी स्थापन केलं होतं आणि त्यातून त्यांनी सणा उत्सवातनं सुखाच्या कार्यक्रमातून त्यांनी अनेकांना एकत्रित आणलं आणि दिल्लीमध्ये चांगला वारसा हा त्यांनी दिला. अशा प्रकारचं नानाची कामं ही खऱ्या अर्थानं त्यावेळेस होती आणि आजही आदर्श म्हणून आपण कैलासवासी मास्टरजी राजू निलंबर साहेब यांना पाहतो. निश्चितपणे मी आज काम करत असताना माझ्यासमोरही ते आदर्श म्हणून आहेत आणि आमच्यासोबत आमचे सहकारी अविनाश भाऊ निलंबर साहेब हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा विचाराचा वारसा घेऊन आज काम करीत आहेत. मी त्यांना बघितलेलं आहे. मी त्यांच्या जेव्हा निवासस्थानी त्यांना भेटायला जेव्हा जातो आजही त्यांच्याकडे तशाच प्रकारची रीत येणाऱ्यांची असते, भेटणाऱ्यांची असते, अनेकांच्या समस्या त्यांच्या पुढे येत असतात निश्चितपणे. कारण त्यांच्याही माझं दुःख कुठेतरी समान आहे. त्यांचे वडीलही जनतेची सेवा करताना काम करत असताना गेले आणि माझे वडील पदावर असताना काम करताना गेले कोरोनामध्ये. तर मी त्यांचं दुःख समजू शकतो. त्यांचंही वय अतिशय कमी होतं, माझं वय अतिशय अगदी कमी होतं. त्यावेळेस दोघांना एकत्र जबाबदारी पडली. देगलूरच्या नागरिकांना सुधारणा केरळकर साहेबांनी आपण सांगितली खूप महत्वाची होती. हेच आपल्या देगलूरची विशेषता आहे की आपण जे आपल्या देगलूर करता स्वतःला वाहून देतात या माती करता वाहून देतात त्यांच्या आपण दुःखात आपण सर्व एकत्र येऊन उभे राहतो. हा आपला आदर्श देगलूरचा नांदेडमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि अशीच एकता आपल्या देगलूरमध्ये मांडावी यासाठी ते सर्व प्रयत्न आहेत आणि आपण देगलूरची जनता ती चांगल्या पद्धतीने करीत आहात याचा मला अभिमान या ठिकाणी वाटतो. अविनाश भाऊ आम्ही तुमच्याकडे नेहमी सोबत आहोत आणि निश्चितपणे आपण जो विचारांचा कार्याचा वारसा आपण घेऊन चालत आहात तो वारसा आपण निश्चितपणे यापुढे असा घेऊन चला. आपल्या सोबत मी नेहमी आहे आणि आपण मला कुठल्याही प्रसंगी कुठल्याही आपल्या सूचना असतील तेव्हा निश्चितपणे आपण सांगा. त्या आपण दोन्ही आपले नेते कैलासवासी मास्टरजी निलंबर साहेब सोयी आमदार रावसाहेब अंतापूर साहेब दोघांचाही विचारांचा कार्याचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आपण एकत्रितरित्या काम करूया. मला या प्रसंगी सांगावंसं वाटतं. खूप दुःखही वाटतं की दोघांना कमी वेळा जबाबदारी पडली परंतु काळजी करू नका. देगलूरची जनता ही सुधारण आहे. आपण आजही या जनतेच्या सेवेत आहोत याची जाणीव आपल्या भागातल्या जनतेला निश्चितपणे आहे आणि आपण काम करताना कुठे कमी पडू नये आणि पडणार नाही या प्रसंगी या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्याला या ठिकाणी सांगतो थांबतो पुन्हा एकदा अभिवादन करतो. धन्यवाद. देगलूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय नाजीराव निलंबर साहेब यांच्या 12व्या पुण्यतिथीनिमित्त आपण या ठिकाणी एकत्र जमले आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील सन्माननीय आमदार महोदय अंतापूर साहेब तसेच सर्व सन्माननीय व्यासपीठ आता सर्वांचा नामोल्लेख मी करत नाही. सर्व सन्माननीय व्यासपीठ प्रतिष्ठित नागरिक सर्व पदाधिकारी आणि पत्रकार मंडळी तसं पाहायला गेलं तर मला या शहरामध्ये काम करण्याचा कालावधी आता जवळपास 7-8 महिने पूर्ण झाला. ज्या दिवशी पहिल्या दिवशी मी या नगरपालिकेत रुजू झालो त्या दिवशी एंट्री केल्याबरोबर मला साहेबांचा हा पुतळा समोर दिसला. सहसा आपण कुठल्याही नगरपालिकेत जा किंवा कुठल्याही कार्यालयामध्ये जा आपण पुतळे पाहतो पण कुठले पुतळे पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल, अण्णाभाऊ साठेंचा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल हे पुतळे पाहतो आपण. हा पुतळा पाहिला परंतु हा पुतळा कोणाचा आहे माझ्या लगेच लक्षात आलेलं. मग त्याच्यानंतर मी कर्मचाऱ्यांना थोडस विचारणा केली की हा पुतळा कुणाचा आहे. त्यांनी नाव सांगितलं मला की शहराचे माजी नगराध्यक्ष नाजीराव निलंबर साहेबांचा पुतळा आहे. योगायोगाने मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी साहेबांची जयंती होती आणि सकाळी सकाळी आपण जयंती साजरी केली. त्यावेळेस मात्र माझ्या मनामध्ये आणखी कुतूहल जागृत झालं की नगरपालिकेत पुतळा तर आहे आणि त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येनं विविध स्तरातले लोक येतात, सर्व राजकीय पक्षाचे विविध विचारधारेचे लोक एकत्र येतात आणि त्या माणसांची जी आहे व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करतात. तेव्हापासून मी प्रत्येकाला दुपणी माझ्याकडे आता नगरपालिकेत विविध स्तरातले लोक येतात, विविध विचारांचे लोक येतात. प्रत्येकाकडे सहजासहजी गप्पा मारताना चर्चा करताना मी विचार काय आहे साहेबांविषयी काय आहे बाबा कशाचं. तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या पश्चात आपण वाईट कुणास बोलत नाही
हे जरी असलं तरी कुणीतरी असतं, काहीतरी कुणीतरी बोलावं, निगेटिव्ह बोलावं, असं या 8 महिन्यामध्ये मला तरी अजून जाणवलेलं नाही की साहेबांविषयी कुणी निगेटिव्ह एखादा मुद्दा सांगितला किंवा या बाबतीत साहेब निगेटिव्ह होते. यावरून एक लक्षात येतं की देगलूर शहर जे आहे ते सामाजिक सलोख्याचं शहर म्हणून ओळखलं जातं. जनरली आम्ही जरी कुठं बाहेर सांगायला गेलो की आमच्या शहरामध्ये असे सामाजिक सांस्कृतिक पद्धत आहे, सहजासहजी लोकांचा विश्वास बसत नाही. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं शहर आहे, विविध जाती धर्माचे लोक एकत्र राहतात, तरी सुद्धा एवढा सामाजिक सलोखा सगळं एकत्र करतात असं जर सांगितलं तर सहजासहजी लोकांचा विश्वास बसत नाही. पण इथं प्रत्यक्ष काम करताना जाणवतं ते. आणि एवढं मोठं शहर, विविध जाती धर्माचे लोक एकत्र राहून एवढा सामाजिक सलोखा टिकवून ठेवतात, याच्या पाठीमागं कुणाचा तरी सामाजिक वैचारिक संस्कार झालेला पाहिजे, त्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही. अशा महान व्यक्तिमत्वाचे संस्कार आपल्या शहरावर झालेले आहेत. महात्मा गांधी सुद्धा असंच एक सामान्य व्यक्तिमत्व होते, परंतु अतिशय उच्च कोटीला पोहोचलेले. ज्यावेळेस महात्मा गांधींचं जगभर नाव गाजत होतं त्यावेळी जेवढी मोठी प्रसार माध्यम वगैरे नव्हते, जनरली प्रिंट मीडिया होता, खूप दिवसांनी बातम्या पोहोचायच्या, परदेशात बातम्या पोहोचायला खूप वेळ लागायचा. त्यावेळेस ज्यावेळेस महात्मा गांधींविषयी अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी वाचलं त्यावेळेस आईन्स्टाईन या संबंधित व्यक्तीला म्हणले की या पृथ्वी तलावर असा एक हाडामासाचा जिवंत व्यक्ती होऊन गेला आहे, हे जर आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगितलं तर कदाचित त्याच्यावर त्याचा विश्वास बसणार नाही. त्यामुळं मी सुद्धा असंच म्हणेल, विस्मृतीचा धोका आपल्या मानवी मेंदूला किंवा मानवी स्वभावाला विस्मृतीचा धोका असतो. या ठिकाणी उपस्थित गिरोडकर साहेब आणि कैलास सर, मी अशी या ठिकाणी एक सूचना मानतो की विस्मृतीचा धोका आपल्याला होऊ नये म्हणून साहेबांचे जे विचार आहेत, साहेबांचे जे अनुभव आहेत आणि विविध स्तरातील जे लोक साहेबांसोबत काम केलेले आहेत त्यांचे अनुभव आपण कुठेतरी एकत्र करून त्याची एक छोटीशी पुस्तिका आपण तयार करावी. आणि या ठिकाणी मी सूचना करतो साहेबांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुन्हा एकदा अभिवादन करतो. आणि आज आपण पुण्यतिथी साजरी केली म्हणजे आपली जबाबदारी आणखी वाढली, हा साहेबांचा वैचारिक वारसा, कामाची पद्धत पुढे नेण्याची जबाबदारी वाढली, की आपण सर्वजण ही जबाबदारी स्वीकारू आहे अशी साहेबांना मी या व्यासपीठाला आपण सर्वांसमोर ग्वाही देतो. सर्वांनी आपण ते स्वीकारू आणि या शहराचा जो वारसा आहे सांस्कृतिक सामाजिक पुढे चालूया. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रवासात असताना विलंब करून सुद्धा वेळेवर या कार्यक्रमाला अभिवादन आपण उपस्थित राहावं ही भावना लक्षात घेऊन या नगराचे माजी नगराध्यक्ष माननीय लक्ष्मीकांत पद्मवार सर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचं मी प्रशासकीय देगलूर नगरपालिकेच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी वेलकम करतो, स्वागत करतो. अध्यक्षीय समारोप या ठिकाणी झालेला आहे. थोडस या कार्यक्रमाच्या प्रथेला थोडस मी बाजूला घेऊन अध्यक्ष समारोप झाल्यानंतर बोलू नये, परंतु त्यांनी तिथून वेळातल्या वेळ करून धावपळीने या ठिकाणी त्यांच्या भावना आपल्याला ऐकणं गरजेचं आहे. म्हणून अध्यक्षाची अनुमती घेऊन मी माननीय पद्मवार साहेबांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. कैलासवासी लोकनेते मस्ताजी निलमवार यांच्या 12व्या पुनर्निमित्त आयोजित आजच्या कार्यक्रमाला मला उपस्थितदारांचा सर्वतोपरी दीर्घ व्यक्त करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की कैलासवासी निलमवार हे आम्हा सर्व मित्रांचे प्रमुख होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली अनेक तरुण पिढी महाराष्ट्रापासून घडली. त्याचाच एक प्रतिनिधी म्हणून मी असेल, रोहिला साहेब असतील, टेकाळे असतील, आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत राहून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम केलेलं आहे. त्यामध्ये त्यांचा वसा आणि त्यांचा वारसा जोपासायचं काम जसं अविनाश करतो त्याप्रमाणे आम्ही त्यांचा वारसासोबतचं काम करतो. मला या प्रश्न विचार झाल्याबद्दल याबद्दल जास्त बोलता माझ्या भावना त्यांच्या प्रती मी अभिवादन करतो. त्याचा 12 वर्ष होऊला म्हणजे 12 वर्ष इतके लवकर गेले असं आपलं वाटत असेल तर त्यामागे बरेच गोष्टी आहेत. प्रत्येक अनुभव आम्हाला येत असतात. तर राजकारण काम करत असताना, समाजात काम करत असताना आले अडचणी जेव्हा तिथे आठवण आवाजून येते. प्रत्येक संकटातून मार्ग काढण्याची क्षमता होती. अनेक वेळेस आम्ही संकटामध्ये कुठंतरी आम्हाला असं वाटते की जर निर्वाचन झालं असतं तर हे आपलं असं झालं असतं, तसं झालं असतं, परंतु देवाच्या मनात काय असतं त्याच्यापुढे मनात चालत नाही. आपल्या सर्वांच्या दुर्भाग्यानं, देगलूर शहराच्या दुर्भाग्यानं त्याचं अकाली निधन झालं. त्यांच्यासोबत अनेक वर्ष, जवळपास 30 वर्ष काम केलो. महादेवजीला 1986 पासून
तर त्यांच्या निधनापर्यंत अनेक सुखदुःख त्यांची मी पाहिलेली आहे, त्या जवळून त्याचा अनुभव घेतलेला आहे. या प्रसंगी आपल्या सर्वांना जेवढं दुःख आहे त्याच प्रकारचं दुःख माझ्या परिवाराला, माझ्या कुटुंबाजवळ आहे. या प्रसंगी उशीर झाल्याबद्दल जास्त न बोलता कार्यक्रमाच्या संयोजकांनी कार्यक्रमाची प्रथा बदलून मला जो मान सन्मान दिला आणि मला बोलायची संधी दिली त्याविषयी आभार व्यक्त करतो आणि कैलासवासी निलम साहेबांच्या प्रती माझं विनम्र अभिवादन व्यक्त करतो.